हॅलो, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी संध्या पोरकर. तर हे बघा आधी आम्ही म्हणजे केक खायची इच्छा झाली होती तर पेस्ट्री आणल्या. केक जेव्हा असतो बर्थडे असतो तेव्हा आम्ही केक खात नाही, आम्हाला बिलकुल आवडत नाही. तो केक तसाच राहतो. पण आज इच्छा झाली याच्यावर किंवा केक खायचा तर पेस्ट्री घेऊन आलो. बघा माझ्यासाठी आणली ब्लॅक फॉरेस्ट, यांच्यासाठी आणली होती चॉकलेट, आणि हे यांच्यासाठी काय आणत असत काय माहिती, गोल गोल ड्रायफ्रूट केक काय आणतात काय माहित, गोल गोल कोणता कोणता ड्रायफ्रूट आहे का मायफ्रूट आहे का गोल गोल आहे का वेगळं. तर बघा हा यांचा स्पेशल केक आणि हे आमचे. बस झालं यायचं. ड्रायफ्रूट आम्हाला येत नाही, आम्ही गरीब घरातले लेकरा. शिकेल मराठी शाळेत जाईल. मराठी आमच्या शाळेचं नाव होतं जिपम उच्च प्राथमिक शाळा. नंतर आम्ही 7वी नंतर गेलो 8वीत आदर्श विद्यालय माणेगाव. आणि नंतर गेलो आम्ही 11वी 12वी 13वी 14वी 15वी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर आम्ही गेलो होतो SKK कॉलेज. आता आम्हाला ड्रायफ्रूट सांगू नका. SKK कॉलेज सांगतात लोकांना असं वाटतं की आपलं लव्ह मॅरेज. आमचं लव्ह मॅरेज नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. यांचा आणि माझा काही संबंध नव्हता, एका कॉलेजमध्ये शिकलो असलो तरी. आणि हा बघा इथं झोपला, कारण की याचा केक त्या छोट्याने खाल्ला. त्याला म्हटलं माझ्यातला घे, ते घेत नाही. घे ना बेटा, ये माबा ज्याला जो काढलं तो काढलं. माबा पब्बू बाबू आहे तो आपला, नाही ना छोटासा बाबू आहे. तू मोठा आहेस, तू चांगला नाही जा माय बाई. अभ्यास चांगला करत जाय फक्त. हा जमलाय जमा जो पुन्हा व माबाई जमाबाई. असे नकित्र आहेत आमच्या घरामध्ये. हे बघा ना, वरही पाहत नाही, खाणं सुरू आहे. एकटे खाता का तू का काही. आता खायचे मला आवडते काजू बदाम, मला बिलकुल आवडत नाही, मी खात नसतं. पण एक मन पाहा लागते आपल्याला. आपल्याला म्हणतात की नाही, मी 10 वेळा म्हणते खाता काय खाता काय. आणि त्यांनी एक वेळेसही म्हटलं नाही की खातं काय, एक घास का खाऊन पाय कसा लागते, टेस्ट पाय कशी आहे. आपण नाही म्हटलं असतं तर मग हा खाऊन राहिली आणि म्हटलंही नाही खातं की काय. असं आहे ते. म्हणून म्हणतात ते व्हिडिओ आपण पाहतो ना की बायकोला ताप आली तर नवरा म्हणते का बेटा सॉरी, नवरा म्हणते का तू पाणी जास्त पित नाही म्हणते, म्हणून म्हणते तुला ताप आली, तू बिमार पडली. आणि चालला जाते उठून. आणि नवरा बिमार पडते तर बायको हात लावून पाहिजे, जाते काळा बनवते आणि ते मखाने घेऊन येते, त्याला खायला खाऊ घालते चांगलं. आणि झोपवते. झोप म्हणते बाबू आता. बाबूने म्हणजे झोपाव म्हणते, तुम्ही आराम करा. आणि बायको तशीच उठून चालली जाते. ते अशी करत आहे म्हणजे. केक काय पाहिजे केक नाही का तो मग काय आवडत नाही मला, पण आज खायची इच्छा झाली. मी असंच करते, काही आणते फक्त आणते खायसाठी आणि खात काहीच नाही. एक घास खाल्ला तेव्हा तसंच पडलेला बा. थोडा त्यानं खाल्ला, आता थोडा यानं खाल्ला. आता हा राहीन थोडा वेळ, मी एखादा घास खाईन, मग ते कोणी खाऊन घेईल. आता बोलीन कोण, मग खाऊ आहे. या तुम्ही पेस्ट्री खायला. तुम्हाला कोणती पेस्ट्री आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा. मला सांगितलं ब्लॅक फॉरेस्ट. मला आधी आवडत होतं माहितीये का काय, बटरस्कॉच. खूप जास्त फेवरेट होतं माझं ते बटरस्कॉच. पण ते आता मला आवडतच नाही. आता मला ते जास्त गोड वाटते ना, असं वेगळंच वाटते. याला तर चॉकलेटच आवडते. तर अशा प्रकारे आता आम्ही जेवण वगैरे केल्यावर खाताय. बरं जेवण केलं आधी मग खायची इच्छा झाली. म्हटलं झालं आपण एका झोपणार होतो, आता झोपायचीच तयारी होती. म्हटलं चला आता मस्त झोपा. पण मध्येच असं वाटलं की बा थोडस खायचं, म्हणून मग हे आणलं गोडधोड. आता ते गोडधोड थोडस खातो. आता कोणी मोबाईल पाहते, कोणी काय करते. हाय काय बोलत जा मित्र परिवारासोबत. पहिलेच तर लोक म्हणतात की हे बाई बडबड करते, तो माणूस काहीच बोलत नाही. आजच्याच व्हिडिओवर तो आपला व्हिडिओ आहे दोघांचा, त्याच्यावर एका माणसानं कमेंट केली की बाई तू नुसतं कुदत राहतं कधी बी, तो माणूस तुला किती झेलते, तो त्यासोबत लग्न करून पस्ताला असेल, पण काय करीन आता, दिली त्याच्या गळ्यामध्ये बांधून, म्हणून त्याला राहा लागते. मग आता खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा. खोटं आहे खोटं आहे त्याचं बोलणं, खोटं आहे की माझ्या बोलणं खोटं आहे. त्याचं बोल. हा तर पाहतो असा म्हणे. त्याला काय धंदा आहे की नाही काय, बिचार का पागल आहेत लोक काय. म्हणजे नाचली कुदली म्हणजे बायको काय गळ्यात बांधून दिलं असते काय. पण तुमच्या बायका नाचत नाहीत, आम्ही नाही नाचू कुदू काहीच नाही. आता पुऱ्या बाया जेवढा कोणी नाचत असेल तर त्याच्या नवऱ्याला काय त्याच्या गळ्यात बांधून दिलंय का.
की तुझ्याच बायकोला त्याच्या बायको काही येत नशीन, भदाडी असेल त्याची बायको म्हणून तसं बोलते तो दुसऱ्याची बायको. भदाडी तशी ते भदाडी नाही म्हणत, त्याले भैताडी म्हणतात की तिला काय येत नाही. ती ती भदाडी दुसराच अर्थ होईल त्या भदाडीचा. तर काय म्हणणार होती यार, मी विसरून गेली हे. हा, तर मी असे म्हणत होती का तुझ्याच बायकोच्या गळ्यात तुला बांधून दिलं लोळणं, बिचारी काय करीन, असं आहे ते. म्हणून तुम्ही दुसऱ्या नाव नका ठेव जाऊ. तो हात दुखून राहिला असला ते म्हटलं तर म्हटलं बापा तुझ्या जर गळ्यात लोणलं बांधले असेल तर कमेंट करून सांगून देजो. मी डायरेक्ट पर्सनली त्या बायको संग येऊन बोलीन की बाई याला तुझ्यासोबत राहायचं नाही, याला तुझ्यापेक्षा चांगला भेटीन, तू चांगला डिझर्व करते याच्यापेक्षा, तर तू एक काम कर, इसको छुट्टी कर दे, ठीक आहे, और अपने मायके जाके रहे अच्छे से, असं मी तिला सांगणार बापा. पण विनाकारण आम्हाला अशा रिकाम्या कमेंट करत जाऊ नको. तुला जर त्या व्हिडिओ मधलं काही आवडलं नाही तर तू सांग पर्सनली का ताई हे आवडलं नाही, असे व्हिडिओ नका काढू, तसे नका काढू, मग मी त्याच्यावर तुला चांगलं रिप्लाय देते. पण असं काही नाही, कुत्त तू नाचतो, तू उड्या मारतो, तू त्या नवऱ्याला तुझ्यासोबत राहायचं नशील, बिचारा काय करीन, गरीब आहे, त्याला तुझ्या गळ्यात बांधून दिलं नाही, तुला त्याच्या गळ्यात बांधून दिलं, तर कोणालाच कोणाच्या गळ्यात बांधून दिल्यासाठी काही जबरदस्ती नाही आहे. ज्याला राहायचं शिंद्रा, नशील राहायचं नाही राहायचं, विषय संपला. नवरा बायकोचं प्रेम असलं तर दोघं जण एक सोबत राहतातच, नाही तर खूप सारे हे आहेत, काय म्हणतात त्याला पर्याय. सोबत राहायचं नसलं तर एक जरी कंटाळला तरी दुसऱ्याला ऑटोमॅटिकच कंटाळ येते. नवऱ्याचं बायकोचं पटत नसतं तर ऑटोमॅटिकच भांडणं होतात त्याचे, मग भांडणं झाले ते राहत नाही, मग गोष्ट कुठं जाते तुम्हाला माहित आहे, मग तिथपर्यंत गोष्ट जाते आणि सगळं बाय टेक केअर होऊन जाते. ठीक आहे, झोपायचा वेळ झाला आता. आता आम्ही पण झोपतो, तुम्ही पण झोपा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे पण राहू द्या. थँक्यू.